जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। कचरा ठेकेदारांकडून कर्मचाऱ्यांना कचराऐवजी माती भरण्याचा आदेश उबाटा सेनेने केला। ऑन द स्पॉट पंचनामा। धुळे शहरातील कचरा व्यवस्थापनाच्या कामात गंभीर प्रकार समोर आल्याचा आरोप उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। कचरा संकलन करण्याऐवजी कर्मचाऱ्यांना माती भरण्याचे आदेश कचरा ठेकेदारांकडून दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे। या संदर्भात उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देत ऑन द स्पॉट पंचनामा केला। यावेळी कचरा वाहतूक वाहनांमध्ये कचऱ्याऐवजी माती भरली जात असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात आला आहे। यामुळे मनपाच्या कचरा व्यवस्थापनातील गैरप्रकार समोर येत असून नागरिकांच्या कराच्या पैशाचा गैरवापर होत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। सदर प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधित कचरा ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच धुळे शहरातील कचरा व्यवस्थापन पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे आवाहन यावेळी उबाटा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे। धुळे शहरामध्ये धुळे महानगरपालिकेने जो कचऱ्याचा ठेका दिलेला आहे तो वाढीव अमाऊंटमध्ये दिला। नेमकं शिवसेनेने या गोष्टीवरती या ठिकाणी बोट ठेवला। आज रविवारी सकाळी आमचे शिवसेनेचे विधानसभा संघटक संजय भाऊ सूर्यवंशी यांच्या लक्षात ज्यावेळेला आलं की शिवतीर्थच्या इथं कचऱ्याच्या ऐवजी माती भरली जाते त्यावेळेला त्यांनी इथला व्हिडिओ शूट केला। या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला वजन देण्यासाठी या ठिकाणी मातीसुद्धा भरायला ठेकेदाराने सांगितलेलं आहे। धुळेकरांना दररोज जर अशा पद्धतीने जर माती भरून शेकडो ट्रॅक्टर जर धुळेच्या कचरा डेपोमध्ये जात असतील तर निश्चितच हा ठेकेदार धुळेकरांच्या मालमत्ता कराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे गोळा करायचं काम करतो। शिवसेनेचं काम आहे आवाज उठवणं। विरोधी पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत। धुळे शहरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतील त्यांच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि निश्चितच हा प्रकार अत्यंत घाणेरडा प्रकार आहे। माती भरून त्या ठिकाणी वजन करायचं आणि स्वतःचा खिस्सा भरायचा हे काम फक्त धुळे महानगरपालिकेचा ठेकेदार या ठिकाणी करतोय।